नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थ यांच्या 108 बोधप्रद कथा. हो, नमस्कार. आणि हा संग्रह म्हणजे काय आहे ना, केवळ कथा नाहीत. बरोबर, म्हणजे भक्तांनी अनुभवलेले प्रसंग आहेत. हे त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे. अगदी. आणि हे अनुभव म्हणजे कुणी एकाने लिहिलेलं पुस्तक नाहीये. वेगवेगळ्या भक्तांनी सांगितलेलं, अनेकांनी एकत्र केलेलं आहे. म्हणजे हे एक प्रकारचं मार्गदर्शनच आहे. मार्गदर्शक. यात चमत्कारांपेक्षा जास्त काहीतरी आहे असं वाटतं. नक्कीच. यातून श्रद्धेचं, गुरु शिष्य नात्याचं एक वेगळं, खूप खोलवरचं चित्र उभं राहतं. केवळ चमत्कार नाही त्या. तर मग आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय समजून घेणार आहोत? म्हणजे या पुस्तकाची रचना कशी आहे किंवा मुख्य शिकवण काय? हो, आणि काही निवडक कथा बघू शकतो आपण. त्यातून श्रद्धा आणि भक्तीचं जे खरं स्वरूप आहे ना, ते जरा उलगडून बघूया. उत्तम. मला वाटतं याची रचना खूप सरळ आहे. 108 कथा, लहान लहान. हो, पण प्रत्येक कथेत खूप अर्थ भरलेला आहे. एका सामान्य माणसाचा अनुभव, जो त्याच्यासाठी महत्वाचा ठरतो. मुख्य भर चमत्कारांपेक्षा म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि आतला बदल यावर जास्त दिसतो. मला एक गोष्ट आठवतेय. एका गरीब ब्राह्मणाची. तो स्वामींकडे काही मागायला नाही जात, फक्त दर्शनाची ओढ. बरोबर. आणि स्वामी त्याला काय म्हणतात? फक्त जा, तुझ्या घरी लक्ष्मी येईल. म्हणजे हे कसं? मागितल्याशिवाय मिळणं किंवा त्या निस्वार्थ भक्तीचं फळ. इथेच तर खरी गोष्ट आहे. समर्पण म्हणजे काय? तर स्वतःच्या इच्छा, अपेक्षा सगळं बाजूला ठेवायचं. मीपणा विसरायचा. अगदी. आणि गुरुवर पूर्ण विश्वास. त्या ब्राह्मणाने काही मागितलंच नाही. त्याने फक्त स्वतःला, आपल्या श्रद्धेला स्वामींसमोर ठेवलं. अच्छा. गुरु मनातलं ओळखतातच आणि योग्य वेळी कृपा करतात. हा भाव महत्वाचा आहे. भक्ती म्हणजे मागणी नाही, जोडलं जाणं आहे. जोडलं जाणं. याच्या अगदी उलट अनुभव त्या अहंकारी साधूच्या कथेत दिसतो, नाही का? हो. ती गोष्ट तर खरंच विचार करायला लावणारी आहे. स्वतःच्या तपाचा किती गर्व असतो त्याला. आणि स्वामी फक्त एका कटाक्षाने आणि एका साध्या प्रश्नाने, तुझं तप हवंय की उद्धार, बस. आणि सगळा अहंकार जातो त्याचा, जमिनीवर येतो तो. पण हा एवढ्या वर्षांचा अहंकार एका क्षणात कसा गळू शकला असेल? म्हणजे काय शक्ती असेल गुरुच्या शब्दात किंवा दृष्टीत? खूप छान प्रश्न विचारला. इथेच गुरुचं खरं सामर्थ्य दिसतं. अहंकार हा मोठा अडथळा आहे आपल्या मार्गातला. हो, खरंय. गुरुचं काम फक्त बाहेरून मदत करणं नाहीये, ते आतून शुद्ध करतात. स्वामींचा तो प्रश्न, तो त्याच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाला घालणारा होता. आरसा दाखवण्यासारखा. अगदी. आरसा दाखवला त्याला. मीपणा जिथे संपतो तिथेच खरा अनुभव सुरू होतो. हेच स्वामींनी त्याला त्या क्षणी जाळून दिलं. आजही आपल्या प्रगतीत हा अहंकाराच मोठा अडसर असतो. आणि याच आंतरिक बदलाचं, म्हणजे स्वभावातल्या बदलाचा अजून एक उदाहरण म्हणजे ती कथा, विचाराने वाघ पण भक्तीने वासरू. हो, ती पण विलक्षण कथा आहे. एक प्रचंड रागीट हिंसक माणूस, आणि स्वामी त्याला फक्त म्हणतात, अरे वाघा, आता वासरू हो, आणि तो बदलतो. हे फक्त चमत्कार म्हणायचा की यात काहीतरी खोल प्रक्रिया आहे? हे बघ, हा स्वभाव परिवर्तनाचा उत्तम नमुना आहे. राग, द्वेष, मत्सर हे सगळे आपल्या आतले वाघ आहेत. गुरुकृपा किंवा चांगला सत्संग त्याला वासरू बनवतो. म्हणजे शांत, प्रेमळ. हा बदल फक्त वरवरचा नसतो, तो थेट स्वभावात होतो, आतून होतो. हो. गुरु शब्दातून किंवा त्यांच्या नुसत्या संकल्पाने ही आंतरिक क्रांती घडवतात. म्हणूनच स्वामी केवळ चमत्कार करणारे नाहीत, ते अंतरंग बदलणारे सद्गुरू आहेत. खरंय. आणि याचबरोबर बघ ना, नावात राम पण मनात काम, किंवा हातात जपमाळ मनात बाजार, अशा कथांमधून ढोंगीपणावर पण स्पष्ट बोट ठेवलंय. म्हणजे या सगळ्या कथांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की बाह्य कर्मकांड किंवा मागण्या यांपेक्षा आंतरिक शुद्धता, निस्वार्थ भाव आणि खरी श्रद्धा, दृढ श्रद्धा, हो, दृढ श्रद्धा, याला स्वामींनी जास्त महत्व दिलं आहे. आणि म्हणूनच त्यांचा तो संदेश, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तो इतका दिलासा देणारा वाटतो. अगदी बरोबर. हे पुस्तक म्हणजे भक्तासाठी एक प्रकारे आत्मपरीक्षणाचा आरसाच आहे. या कथा हेच सांगतात की खरी भक्ती, श्रद्धा, अहंकाराचा त्याग आणि गुरुचरणी पूर्ण शरणागती याच गोष्टी महत्वाच्या आहेत. स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी परिस्थिती नाही, तर आपली आंतरिक तयारी लागते. बरोबर. ती तयारी महत्वाची. थोडक्यात सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ यांच्या 108 गोष्टी
हे पुस्तक केवळ कथा नाहीत, तर ते निस्वार्थ भक्ती, श्रद्धा आणि समर्पणातून होणाऱ्या आंतरिक बदलाचं मार्गदर्शन आहे. आणि स्वामींचा अशक्यही शक्य करतील स्वामी हा जो विश्वास आहे तो या कथांमधून अजून घट्ट होतो. अगदी. आणि यातून एक विचार नक्कीच पुढे येतो. या कथांमध्ये आपण बघतो की जेव्हा अपेक्षा पूर्णपणे बाजूला ठेवल्या जातात किंवा अगदी निःशब्दपणे निस्वार्थ सेवेतून मन जोडलं जातं, तेव्हा तो जो दैवी अनुभव आहे तो जास्त सहज येतो. तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की कोणतीही विशिष्ट अपेक्षा न ठेवता केवळ आंतरिक शांतता किंवा निस्वार्थ सेवेचा सराव जर आपण आपल्या रोजच्या जीवनात केला, दैनंदिन जीवनात, हो, तर आपल्या नेहमीच्या आव्हानांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.